नमस्कार मित्रांनो, मॅथमॅटिक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी मागच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन टॉपिकचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. फंक्शनमध्ये आपण काय काय कोणते कोणते टॉपिक घेणार आहे हे पाहिलं होतं. तर आता सुरुवात करूया फंक्शनच्या डेफिनेशनपासून. फंक्शन टॉपिकच्या डेफिनेशनपासून सुरुवात करूया आपण. तर फंक्शन म्हणजे काय? फंक्शनला मॅपिंग पण म्हणतात. तो स्मॉल एफने डिनोट केला जातो. तर जर फंक्शन f फ्रॉम अ सेट a टू b, त्याला आपण कसं डिनोट करणार? f a to b is a relation which associate for each element x in A exactly one element of y in B, then the element y expressed as y is equal to f of x. म्हणजे फंक्शनची डेफिनेशन अशी आहे की दोन सेट दिलेले आहेत आपल्याला, एक ए आणि बी. त्यांचं रिलेशन असोसिएट होतंय, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असोसिएट होतंय. मग ए जर एक्स मधला एलिमेंट असेल म्हणजे तोच एक्झॅक्टली वन एलिमेंट, त्याचं रिलेशन वाय हे हा बी मधल्या सेटच्या तो रिलेट झाला पाहिजे. मग ते फंक्शन सॅटिस्फाय होतं. म्हणजे वाय इज इमेज ऑफ एक्स अंडर एफ, म्हणजे त्या फंक्शननुसार वाय ही इमेज आहे त्या एक्सची, तर त्याला फंक्शन म्हणतात. आणि एफला मॅप किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. आणि म्हणजेच वाय इज द इमेज ऑफ एक्स अंडर एफ, म्हणजे फंक्शनच्या अंडर वाय ही एक्सची इमेज असते. आणि इफ देअर फंक्शन एक्झिस्ट, म्हणजे इफ फंक्शन एक्झिस्ट देन a set it's called domain. डोमेन म्हणजे काय की सेट रिलेशन मध्ये जो सेट असेल त्या ऑर्डर पेअर मधला जो पहिला एलिमेंट असतो, म्हणजेच तो एचा सेट असणार आहे सगळ्या, तर त्याला फंक्शन मध्ये डोमेन म्हणतात. आणि अँड बी इज कॉल्ड कोडोमेन. तर आपण व्हेन डायग्रामने पाहू की जर समजा जर मी एक फंक्शन आहे आणि ते रिलेट होतंय, म्हणजे त्याचं रिलेशन आहे एचं बी सोबत, तर तर एचं बी सोबत रिलेशन आहे. मग त्या प्रत्येक एलिमेंटची इमेज असणार. तर ए हा फॉर एक्झाम्पल पाहतोय आपण,
मग काय आहे की ए सेटमधल्या प्रत्येक एलिमेंटची म्हणजे ह्याची रेंज आहे, प्रत्येक एलिमेंट बरोबर रेंज आहे या बीची. मग हे रिलेशन फंक्शन आहे. असंच अजून आपण एक एक्झाम्पल पाहू की ते फंक्शन एक्झिस्ट होतं का नाही होत त्याच्या डायग्राममधून. जर हे दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण, समजा R2 रिलेशन घेतलं एक, म्हणजे काय याच्यामध्ये की ए इज असोसिएट टू एक्झॅक्टली इन बी, पण ह्याच्यामध्ये एक एलिमेंट राहतोय असाच की जो या बी सेट बरोबर रिलेट झालेला नाही. मग ह्या रिलेशनला फंक्शन म्हणता येणार नाही. म्हणजे R2 इज नॉट फंक्शन बिकॉज एलिमेंट D in A is not associated to any element in B. तर हे फंक्शन आहे. R1 is function because every element in set A is associated to every element in B. एक्झॅक्टली 1 सांगितलेलं आहे म्हणजे एखादा तरी लागतो. म्हणजे ह्याच्यातला हा कोणासोबत रिलेट झाला नसेल बी सेटमधला तरी चालतो, तरी ते फंक्शन अस्तित्वात असतं. म्हणजे फक्त कंडिशन काय की प्रत्येक एलिमेंट सेट ए मधले जो असोसिएट आहे बी मध्ये पण एक्झॅक्टली 1 म्हणजे एक तरी असा पाहिजे, तर त्या रिलेशनला फंक्शन म्हणतात. आणि तिसरं पण आपण एक एक्झाम्पल पाहू, ते पण पाहूया ते फंक्शन आहे का नाही. एक R3 रिलेशन पाहू. R3 रिलेशन पाहतोय तर हे फंक्शन आहे का पाहायचं आपल्याला. ह्याच्यातलं तुम्ही म्हणसान की सर प्रत्येक एलिमेंट असोसिएटेड आहे पण एक्झॅक्टली 1. आपल्याला काय सांगितलेलं आहे इथं, एक्झॅक्टली 1 एक तरी असा एलिमेंट पाहिजे, पण इथं 2 आहेत. इथं ए हा 1 सोबत पण झालाय, 2 सोबत पण झालाय. हे रिलेशन आहे पण या रिलेशनला फंक्शन म्हणता येणार नाही. तसंच इथं झालेलं आहे की इथं प्रत्येक एलिमेंट सांगितलेला आहे सेट ए मधला, पण इथं एक एलिमेंट राहतोय की जो कोणत्याच सेट बरोबर असोसिएटेड नाही. त्यामुळे हे रिलेशन हे पण फंक्शन नाही, रिलेशनला फंक्शन म्हणता येणार नाही. पण ह्याच्यातला प्रत्येक एलिमेंट हा बी सोबत असोसिएट झालेला आहे म्हणजे एक तरी पाहिजेनच झालेला आहे. म्हणून R1 हे फंक्शन आहे, R2 फंक्शन नाही आणि R3 पण फंक्शन नाही. R3 इज नॉट फंक्शन बिकॉज A in A is associate to element in B. तर फंक्शनची डेफिनेशन पाहिलेली आहे, फंक्शन ओळखता पण आलेले आहे आपल्याला की म्हणजे जर एक रिलेशन दिलं असेल आपल्याला तर त्याच्यामधल्या 2 सेट ए आणि बी, तर आपण एफ ऑफ ए इज रिलेटेड टू बी म्हणजे फंक्शन आहे, ए टू बी फंक्शन सांगितलेलं आहे आपल्याला. आणि मग ते ओळखायचं आहे आपल्याला की ते फंक्शन आहे का नाही. आणि फंक्शनची डेफिनेशन पण पाहिलेली आहे आपण.
जर काही डिफिकल्टी वाटत असेल तर कमेंट करा.